नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी असा क्षण अनुभवतो जेव्हा अचानक घरात काहीतरी वेगळं जाणवायला लागतं. कारण नसताना मन शांत होऊ लागतं, वातावरण बदलल्यासारखं वाटतं आणि आतून सतत एकच भावना येते, इथे कुणीतरी आहे. पण ते भीतीदायक नसतं, उलट एक विचित्र सुरक्षितता जाणवते. अनेक लोक अशा गोष्टींना योगायोग म्हणतात, काही लोक कल्पना म्हणतात, पण काही अनुभव असे असतात जे शब्दांनी समजावता येत नाहीत. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला त्या 5 संकेतांबद्दल सांगणार आहे जे अनेक भक्तांनी अनुभवले आहेत. आणि जेव्हा हे संकेत घरात दिसायला लागतात तेव्हा अनेकांना वाटतं की स्वामी समर्थांची कृपा त्या घरावर आहे. पहिला संकेत खूप साधा वाटतो, पण सगळ्यात जास्त लोकांनी अनुभवलेला आहे, आणि तो म्हणजे अचानक घरात उदबत्ती किंवा फुलांचा सुगंध येणं, विशेषतः रात्रीच्या शांत वेळी. अनेकदा घरात कुठेही उदबत्ती लावलेली नसते, फुलं नसतात, तरी अचानक एक प्रसन्न सुगंध संपूर्ण घरात पसरतो. आणि तो काही सेकंदांसाठी नसतो, कधीकधी बराच वेळ टिकतो. अशा वेळी घरातल्या लोकांच्या मनातली घालमेल कमी व्हायला लागते, भांडणाचं वातावरण शांत होतं आणि एक विचित्र प्रसन्नता जाणवते. काही भक्त सांगतात की ते खूप तणावात होते, रडत देवघरासमोर बसले होते, आणि अचानक तो सुगंध आला आणि त्या क्षणापासून त्यांचं मन हलकं होऊ लागलं. दुसरा संकेत म्हणजे देवघरातल्या दिव्याचं वेगळं वागणं. आता हे ऐकून काहींना विचित्र वाटेल, पण अनेकांनी अनुभव सांगितले आहेत की काही दिवस अचानक देवघरातला दिवा शांतपणे खूप वेळ जळत राहतो, किंवा मंद वारा नसतानाही त्याची ज्योत वेगळ्या प्रकारे हलते. काही वेळा विझलेला दिवा पुन्हा पेटल्यासारखा अनुभव लोक सांगतात. आणि अशा वेळी घरातल्या वातावरणात अचानक शांतता निर्माण होते. तिसरा संकेत सगळ्यात जास्त मनाला स्पर्श करणार आहे, आणि तो म्हणजे घरात सतत असलेला ताण अचानक कमी होणं. कारण काही घरांमध्ये पैसा असतो, वस्तू असतात, पण शांतता नसते. प्रत्येकजण चिडचिडा असतो, छोटी छोटी भांडणं होतात. पण काही वेळा अचानक ते वातावरण बदलायला लागतं. लोक शांत बोलू लागतात, घरातला राग कमी होतो, आणि कुणालाच कळत नाही की हे अचानक कसं बदललं. अनेक भक्त सांगतात की त्यांनी स्वामींचा जप सुरू केल्यावर काही दिवसांनी घरातली नकारात्मकता कमी व्हायला लागली, जणू घरावरचं ओझं हलकं झालं. चौथा संकेत थोडा गूढ आहे, आणि तो म्हणजे स्वप्न. काही लोकांना वारंवार एकच स्वप्न पडू लागतं. कुणीतरी भगव्या कपड्यात दिसतं, कुणीतरी शांतपणे उभं असतं, कधी मंदिर दिसतं, कधी फक्त आवाज ऐकू येतो. आणि जाग आली की मनात भीती नसते, उलट शांतता असते. काही वेळा त्या स्वप्नात शब्द नसतात, पण सकाळी उठल्यावर मनात एक विचित्र धैर्य येतं, जसं कुणीतरी सांगत आहे, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. अनेक भक्त हे अनुभव सांगताना भावुक होतात, कारण त्यांना वाटतं की त्यांच्या प्रार्थना कुणीतरी ऐकत आहे. आणि 5वा संकेत सगळ्यात मोठा आहे, कारण तो बाहेर नाही तर आत घडतो, आणि तो म्हणजे मनात अचानक निर्माण होणारी श्रद्धा आणि धैर्य. कारण खऱ्या अर्थाने स्वामींची उपस्थिती जर कुठे जाणवते तर ती माणसाच्या मनात. काही वेळा माणूस पूर्णपणे तुटलेला असतो, सगळे मार्ग बंद झालेले असतात, पण तरीही आतून एक आवाज येतो, उठ, अजून सगळं संपलेलं नाही. आणि तो माणूस पुन्हा उभा राहतो. हेच सगळ्यात मोठं चिन्ह आहे. कारण स्वामी येतात म्हणजे आकाश फाटत नाही, मोठे चमत्कार होत नाहीत. अनेकदा ते शांतपणे माणसाच्या मनात धैर्य निर्माण करतात, त्याला योग्य मार्ग दाखवतात, आणि त्याची भीती कमी करतात. काही लोकांना वाटतं की संकेत म्हणजे फक्त काही अलौकिक गोष्टी, पण खरा संकेत तो असतो जेव्हा माणूस आतून बदलायला लागतो, जेव्हा निराश माणूस पुन्हा जगायचं ठरवतो, जेव्हा सतत रडणाऱ्या डोळ्यांत पुन्हा आशा दिसायला लागते. आणि म्हणूनच अनेक भक्त सांगतात की स्वामींची कृपा दिसत नाही, ती जाणवते.
रात्रीच्या शांततेत, देवघरासमोर बसल्यावर, जप करताना किंवा अचानक आलेल्या त्या प्रसन्न शांततेत. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. काही लोक प्रत्येक छोट्या गोष्टीला चमत्कार मानतात, तर काही लोक प्रत्येक अनुभवाला भ्रम म्हणतात. पण सत्य या दोघांच्या मध्ये असतं. कारण श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही आणि अनुभव म्हणजे वेडेपणा नाही. प्रत्येक भक्ताचा अनुभव वेगळा असतो. काहींना संकेत लगेच जाणवतात, काहींना खूप उशिरा. पण एक गोष्ट मात्र कायमसारखी असते. जेव्हा माणूस पूर्ण मनानं स्वामींचं नाव घेतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात काही ना काही बदल हळूहळू सुरू होतो. आणि तो बदल आधी बाहेर नाही, आत सुरू होतो. म्हणूनच अनेक वृद्ध भक्त एक गोष्ट नेहमी सांगतात: स्वामी घरात आले आहेत की नाही हे बाहेर शोधू नका. तुमच्या मनातली भीती कमी झाली आहे का ते बघा. कारण जिथे शांतता निर्माण होते, जिथे मनाला आधार मिळतो, जिथे तुटलेला माणूस पुन्हा उभा राहतो, तिथेच खरी कृपा असते. आणि म्हणूनच जर तुमच्या घरात कधी अचानक प्रसन्न सुगंध आला, देवघरात बसल्यावर मन हलकं वाटलं, घरातलं वातावरण शांत व्हायला लागलं, किंवा आतून एक विचित्र धैर्य निर्माण झालं, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण कधीकधी काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, पण मन त्यांना ओळखतं. आणि श्रद्धेने पाहिलं तर प्रत्येक संकेतामागे एक शांत संदेश लपलेला असतो: घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.